परभणीच्या नदीला पुराचे पाणी शेतात शिरल्याने गहू, हळद, हरभरा, तूर ही पिके पाण्याखाली। परभणी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने जिंतूर तालुक्यातील करपर नदीला पूर आलाय। पुराचे पाणी शेतात शिरल्याने गहू, हळद, हरभरा, तूर ही पिके वाहून जात पाण्याखाली गेली आहे, तर आसेगाव येथील पूल पाण्याखाली गेलेला आहे। परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला असून अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे आणि पावसाळ्यात दडी मारलेल्या पावसाने आता जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतात उभा असलेला कापूस, ज्वारी, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। पावसाळ्यामध्ये जेवढा पाऊस नाही त्याहून अधिक पाऊस 24 तासांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात 90 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचे देखील मोठं नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे शासनाने याचे पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे।